राष्ट्रवादीतल्या अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत माझ्यासारख्या पामरानं मज पामराने काय बोलावे। 100% एखादी जरी त्रुटी पोलीसकडून राहिली तर न्यायालयीन चौकशीमध्ये कसल्याही प्रकारची त्रुटी राहू शकत नाही। म्हणजे या जे कोणी आका बाका काका चाचा मामा हे सगळे जे लोक आहेत याच्यातले ज्यांनी संतोषला अतिशय निर्दयपणे क्रूरपणे मारलेला आहे ते सगळेच्या सगळे फासावर जाण्यासाठी निश्चितच न्यायालयीन चौकशीची सुद्धा या ठिकाणी फायदा होईल। आदरणीय न्यायालयानं ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची विनंती। आका जो आहे हा सोपा आका नाहीये। हा आका 17 मोबाईल वापरत होता। आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता, वापरत असेल तेही करत असेल। आका काय नाही करू शकत। आकाचा बाका 50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता। आका ठराविक लोकांना म्हणतो, लोकांना शब्द वापरतो, तुमचं तुम्ही समजून जा। हे बघा, मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे ती माझी भगिनी, माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही। कोणताही पुरुष असेल त्यांनी माझ्यावरती आरोप करावे। व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो। लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे। माझे काही व्हिडिओ सापडणार नाही। मला त्या माऊलीबद्दल काहीच बोलायचं नाही। ती माझी बहीण आहे, माऊलीवर मी बोलणार नाही। हा त्यांच्याच कोणी पुरुषाने बोललं तर त्याला मात्र उत्तर दे। आकाने दिलं तरी हरकत नाही। भविष्यामध्ये खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख हे कोण मी नाही सांगत, SIT सांगते। त्याच्यामुळं हे जे SIT सांगते ना ते SIT खरं बोलेल ना। आम्ही काही बी बोलू पॉलिटिशियन, पण SIT काय म्हणते? रिमांड जो अर्ज आहे कालचा त्याच्यात जी SIT म्हणते ती हेच म्हणते की खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवला।